सामाजिक संघटनेचे जनसेवक अपक्ष उमेदवार निलेश सांबरे विजयी होणार। महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांबरेची जनशक्ती। भिवंडी लोकसभा मतदारसंघातून जिजाऊ सामाजिक संघटनेचे जनसेवक निलेश सांबरे भिवंडी लोकसभा मतदारसंघातून अपक्ष निवडणूक जनशक्तीच्या सामर्थ्याने बिनधास्त लढवित आहेत। उमेदवार निलेश सांबरे यांचे गेल्या 15 वर्षात अनेक सामाजिक कार्याची पोचपावती गोरगरीब अपंग निराधार समाजातील लोकांच्या घरोघरी पोचली आहे। म्हणूनच भिवंडी लोकसभा मतदारसंघातून प्रतिस्पर्धी महायुतीचे उमेदवार कपिल पाटील यांच्या विरोधात 3 ते 4 मताधिक्याने निवडून येण्याची स्थानिक मतदारांच्या आधारावर अपक्ष उमेदवार निलेश भगवान सांबरे यांना पूर्ण विश्वास असून भिवंडी लोकसभा मतदारसंघातून विजय निश्चित। कल्याण येथील छोटेखानी बैठकीसाठी उपयुक्तपासून मोरेकाकापर्यंत आणि मी गेले महिनाभर कल्याण शहरामध्ये फिरतोय बंधूंनो। आम्हाला वाटत होतं की आमचा पालघर जिल्हा आदिवासी बहुल प्रदेश, इथे खूप मागासलेपण आहे, खूप असुविधा आहेत आणि कल्याण हे स्मार्ट सिटी आहे। या स्मार्ट सिटीमध्ये सर्व सोयी सवलती, आमचे अनेक नातेवाईक राहतात, मित्र राहतात, कल्याणात राहतात। आम्हाला वाटतं हे ठाण्यासारखंच एकदम सुंदर शहर आहे, ठाणा मुंबई सारखं। परंतु वास्तविक पाहता मी गेल्या मागच्या शनिवारची गोष्ट सांगतो बंधू भगिनींनो, 19 मीटिंग मी केल्या कल्याण शहर आणि टिटवाळा मोहने परिसरात। एकाही व्यक्तीला IIT काय माहिती नाही। जर शिक्षणच आपल्याला नसेल तर आपण कुठून पुढे जाणार आहोत दादा नव्हता। एवढ्या मोठ्या शहरामध्ये जे स्मार्ट सिटी म्हणून आवाजलं जातं, इथे देशातले बांधव आपले राहतात, भगिनी राहतात आणि या शहरामध्ये शिक्षणाबाबत इतका मागासलेपणा पाहिल्यानंतर आमचा आदिवासी भाग बरा असं मला वाटतं। अगदी आदिवासी वाड्यांवर गेलो, मोहने येथील चालीमध्ये गेलो, पापड लाटून आमच्या भगिनींचे हात कसे सुजलेले आहेत, पाठ्याचे मणके कामातून गेलेले आहेत। जिथे जावं तिथे परिस्थिती बघतोय की अत्यंत दुर्दैवी परिस्थिती। शहरात राहणारा मध्यमवर्गीय बांधव कसा तरी रेल्वेमध्ये कोंबून प्रवास करतोय। तो घरी आल्यानंतर त्याच्या मिसेसला वाटतं खिडकी उघडावी, बाबा साहेब आले त्या वालधुनी नदीचा दुर्गंध वास येतो। मुलं शाळेत आल्यानंतर त्यांना वाटतं कधीतरी दरवाजा खिडकी उघडावी, त्या तो वासाला सामोरं जावं लागतं, प्रदूषणाला सामोरं लावावं लागतं। आज या एवढ्या मोठ्या महानगरपालिकेमध्ये बघायला गेलं तर लोक बोलतात स्मार्ट सिटी बाबत अर्धवट पुलांची उद्घाटन बघितली का, जिथे एका बाजूला प्रवास करतात आणि अनेक लोकांचे अपघात होताना आम्ही बघितले। आज मुंबई लगतचा 10 प्रदेश कल्याण जंक्शन, मला वाटतं खूप वर्षापासून रेल्वे चालू झाल्यापासून झाला असेल कल्याण जंक्शन, इथे देशातील बहुसंख्य राज्यातील आपले बंधू भगिनी राहतात। आपल्या ठाणे पालघर जिल्ह्यातील मोठ्या प्रमाणात, उत्तर महाराष्ट्रातील बंधू भगिनी मोठ्या प्रमाणात इथे राहतात। परंतु या शहराबाबत का कोणाला वाटत नाही का इथला शैक्षणिक दर्जा वाढला पाहिजे, सुधारला पाहिजे, इथील प्रत्येक व्यक्ती, प्रत्येक माणूस हा आपल्या मुलांप्रमाणे त्यालाही शिक्षण मिळालं पाहिजे। का वाटत नाही कल्याणच्या हॉस्पिटलची गोष्टीबाबत महापालिका काय टॅक्स घेत नाही का? महापालिकेने एक चांगलं रुग्णालय इथे निर्माण केलं पाहिजे का, ज्या रुग्णालयामध्ये आमच्या मध्यमवर्गीय राहू दे गोरगरिबांच्या मुलांना चांगल्या प्रकारचं आरोग्य सुविधा इथे उपलब्ध झाली पाहिजे। आमच्या मोरेकाका सारख्या माणसाला चांगली आरोग्य सुविधा उपलब्ध झाली पाहिजे। मी तर अगदी ठामपणे सांगतोय की अख्ख्या भिवंडी लोकसभेमध्ये साधी डोळ्याची सर्जरी करणारं रुग्णालय नाही। कुठल्या तोंडाने मतदारांकडे मत मागायला येतात, कुठले पक्ष येतात का कुठल्या संघटना येतात, कुठल्या अधिकाऱ्याने मत मागू शकतात ते का बाबा काय काम केले, काय दिवे लावले। मला कोणावर टीका करण्याचे अजिबात आनंद नाही, परंतु हे दुःख माझ्या मनामध्ये मी बघतोय का गेले अनेक दिवस फिरत असताना MBBS MD MS डॉक्टर आमच्या मुलांना माहिती नाही का नीट केल्यानंतर डॉक्टरकीला प्रवेश घ्यायला लागतोय। परंतु कल्याणकारांनो काय काळजी करू नका, आम्ही आमच्या ग्रामीण भागात अशा प्रकारे सांगतोय की ज्या दिवशी आम्ही पदावर बसू त्या दिवशी एकही कुपोषणाने बालक मृत्युमुखी पावणार नाही आणि एकही भगिनी आमची पोटाच्या बाळाचे मृत्युमुखी पावणार नाही, ते आपल्यासाठी लागू असेल। आमची जबाबदारी असेल आपल्या आरोग्याची सुविधा उपलब्ध करून देण्याची, आमची जबाबदारी असेल आपल्या शिक्षणाबाबत सुविधा उपलब्ध करून द्यायची। अगदी नक्कीच सांगतोय आचारसंहितेचा संपेल तेव्हा संपेल, 20 तारखेला मतदान झाल्यानंतर उरलेले 14 दिवस जे आहेत काउंटिंग पर्यंत, त्या 14 दिवसात 13 आरोग्य क्लिनिक जिजाऊच्या या कल्याण महानगरीमध्ये निर्माण होतील अशी व्यवस्था आपण करायची। का आमच्या गरिबांना लाखो रुपये बिल भरायला लागलं पाहिजे, का आमच्या माणसाला साधे सोनोग्राफी एक्सरेची व्यवस्था नसेल तर काय उपयोग या महानगरीचा, यापेक्षा आमचे खेडे बरे।
त्याच्या खेड्यामध्ये उद्या सोनोग्राफी एक्सरे करायला लागले तर जिजाऊचं एक रुग्णालय तरी आहे का त्या रुग्णालयामध्ये मोफत सगळी व्यवस्था होते. अगदी ठामपणे भगिनीने सांगू शकतो. त्याला कारण आहे एक शेतकऱ्याचा मुलगा त्याने डोक्यामध्ये ठरवला तो काय करू शकतो, काय त्याच्याकडे विजन आहे. तुम्ही झडपोलीला एकदा या आणि बघा का ज्या 200 लोक असतील त्या गावामध्ये एक असं सुंदर रुग्णालय का 130 खाटाचं रुग्णालय पोटातल्या बाळापासून त्याच्या सिजर पासून तर अगदी 100 वर्षाच्या आजोबापर्यंत जो होईल तो आमच्या कुठल्याही समाज बांधवाला आजाराचा पूर्ण बरा करण्याची जबाबदारी आपल्या जिजाऊची. एकदा येऊन बघा झडपोलीला का ज्या सीबीएसई 8 सीबीएसई शाळा आपली जिजाऊ चालवते त्याच्यामध्ये 20,000 विद्यार्थ्यांना मोफत सीबीएसईचं शिक्षण दिलं जातं. एवढ्या न थांबता सांगतोय का अगदी मटण तोडणाऱ्या खाटीक समाजातील आपल्या छोट्या गरीब भावाची मुलगी IIT करून जाते तर गोरगरीब आदिवासीची मुलंही MBBS ला गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज असतात अशी व्यवस्था आपण केलेली आहे. एवढ्यावर न थांबता मगाशी सांगितलं कैलास महापतींनी भाषणामध्ये तर आम्हाला दरवर्षी किमान 40 विद्यार्थी MBBS ला प्रत्येक शाळेमधून गेले पाहिजेत गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला. आपल्याला किमान 40 विद्यार्थी IIT ला गेले पाहिजे. त्या दृष्टीने नीट JEE क्लासेस आपल्याकडे इयत्ता 9वी पासून सुरू आहेत. आपल्याला या महानगरातून असे विद्यार्थी घडवायचे. उद्या आई वडील नसतील परंतु त्या विद्यार्थ्यामध्ये कुवत असेल तर त्याला चांगल्या प्रकारचा आपण घराचा घरपण देऊन त्याला पालकत्व देऊन त्या विद्यार्थ्याला UPSCच्या रिझल्ट मध्ये 20 लाख विद्यार्थ्यांमध्ये पहिल्या 10 मध्ये आणून आपल्याला पंतप्रधान कार्यालय चालवायला सोडायचे आहे. आपल्याला छोटी स्वप्न नाही दादा इथे आलोय कल्याणला एक खासदार बनण्यासाठी नाही आलेलो मी. खासदारापेक्षा खूप चांगल्या आईशारामध्ये जीवन मी जगू शकतो तेही कोणाच्या खिशात हात न घालता मेहनतीच्या पैशावर करू शकतो. परंतु मला तुमचं दुःख पावत नाही म्हणून मी इथे आलेलो. आपल्याला आपले विद्यार्थी न्याय व्यवस्थेत गेले पाहिजे. का वाळधुनीचं पाणी आम्हाला प्रदूषण खायला लागतं. इथल्या आयुक्ताच्या बंगल्याला आहे का तिथे प्रदूषणाची व्यवस्था का इथल्या कुठल्या लोकप्रतिनिधीला प्रदूषणाला सामोरं करावं लागतं. त्यावेळेस आम्हाला आमच्या न्याय व्यवस्थेमध्ये आमच्या जर उच्च न्यायालयात आपल्यातील न्यायाधीश असतील सर्वोच्च न्यायालयात असतील तर आपण एक जनहित याचिका टाकू की या महानगरपालिकेची जबाबदारी आम्हाला सोयी सवलती द्यायची आणि त्या देत नाही आपण आपला न्याय द्यावा. त्या महानगरपालिकेकडनं एक उच्च न्यायालयाकडनं एक आदेश दिला जाईल की या महापालिकेला काही महिन्यातच आपल्या पाण्याची आपल्या आरोग्याची आपल्या या दुर्गंधीपासून मुक्त करण्याची ऑर्डर केली जाईल आणि त्यांना ती करावी लागेल. दर महिन्याला ते माननीय न्यायाधीश महाराज त्याचा अहवाल मागतील अशा प्रकारची व्यवस्था आपल्याला करायची. जोपर्यंत आपल्याला गरिबांची मुलं बाबासाहेब बोलायचे की शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे. हे वाघिणीचं दूध फक्त श्रीमंतांपर्यंत मिळून नाही चालणार दादा नव्हतं. ते आपल्या गोरगरीब माणसाच्या घरापर्यंत आलं पाहिजे आणि त्यातील मुलं हे दूध पिऊन मजबूत तंदुरुस्त झाले पाहिजेत आणि ते प्रशासनामध्ये आले पाहिजेत. ते लोकशाहीमध्ये अगदी लोकसेवक म्हणून नगरसेवकापासून खासदारापर्यंत झाले पाहिजेत असं मला वाटतं. जेव्हा गरिबाचा मुलगा उच्च पदावर बसेल तेव्हा त्याला थोडी तरी शरम वाटेल करप्शन करण्याबाबत किंवा आपल्या समाजाला जो त्रास होतो या त्रासाबद्दल त्याला कळकळ वाटेल आणि तो कळकळ वाटून तो आपल्या समाजाला त्रासापासून मुक्त करण्यासाठी वागेल अशी मला नक्कीच खात्री आहे. आपल्याला नक्कीच सांगतो मी झोपडपट्ट्यांना अनेक फिरत असताना बघितलं. आमचे लहान विद्यार्थी काय परिस्थितीमध्ये ते मी बघितले. ज्याप्रमाणे सांगितलं की या संपूर्ण लोकसभामध्ये क्षेत्रामध्ये मी 100 आरोग्य क्लिनिक करणार ते पण बंद पडणार नाही. नाही तर आपल्याकडे बरेच आरोग्य क्लिनिक होतात आणि ते काही दिवसातच बंद पडतात तसे नाहीत. आपला आरोग्य क्लिनिक हे कायमस्वरूपी पिढ्यानपिढ्या चालू राहील असे आरोग्य क्लिनिक होतील. त्याचबरोबर तुम्हाला सांगतोय अगदी गरीबातल्या गरीब मुलाला ज्याप्रमाणे ठाणे महापालिका क्षेत्रात 10च्या 10 झोपडपट्ट्यांना कचऱ्याच्या ढिगापासून येऊर पासून इंदिरानगर पासून मुंबऱ्यापासून ज्याप्रमाणे 1ली ते 10वी पर्यंत क्लासेसची व्यवस्था केलेली आहे त्याप्रमाणे याही कल्याण महापालिकेच्या प्रत्येक झोपडपट्टीमध्ये क्लासेसची व्यवस्था करण्यात येईल एवढं या प्रसंगी सांगतो. आपल्याला 5 वर्षासाठी निवडणूक नाही लढायची. तुम्हाला कल्पना आहे का विरोध झाला आपल्या तिकिटाला? का आपल्याला कुठल्या पक्षाने तिकीट दिलं नाही? पक्षांना माहिती आहे हा माणूस वेडा आहे. हा माणूस इथल्या प्रत्येकाला शून्य करण्याने आपल्याला जाब विचारलेला अधिकाऱ्यांना जाब विचारले एवढ्या वर्षात आपण काय केलं सत्ता येऊन याचा जाब विचारला जाईल आणि जाब विचारणारे अधिकारी निर्माण करेल. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विरोध होता. आपल्याला काय आपल्याकडे कुठलं चुकीचं काम होतं? लाखो लोक असताना एकमेव आपली जिजाऊ संघटना होती की ज्याने आवाज दिला तर 1.5-2 लाख एका सभेसाठी येतात. असं असताना सुद्धा राजकीय लोकांना माहिती आहे का बोलभाषा देऊन या समाजाला वेडं बनवण्याचा काम आपलं सुरू आहे ते अविरतपणे सुरू राहावं. हा जर माणूस झाला तर आपल्याला आपला धंदा बंद होईल याची भीती सर्वच राजकारण्यांना असल्याने त्यांनी त्याची काळजी घेतली. परंतु काळजी करू नका.
मगाशी पितांबरे साहेब बोलले, पितांबरे साहेब खूप कमी आकडा बोललेत तुम्ही. मी अगदी अभिमानाने सांगतो, आता वंचित आपल्या बरोबर आहे, प्रकाशजी आंबेडकर साहेब बरोबर आहेत, आणखीन अनेक पक्ष, छोटे छोटे पक्ष, मोठे पक्ष आपल्या बरोबर येणार आहेत. किमान 2.5 लाख मतांनी तर मी परवा सांगितलं होतं, यापुढे लक्षात ठेवा की या महाराष्ट्रात सर्वाधिक मताधिक्याने आपला उमेदवार येईल याची मी तुम्हाला 100% ग्वाही देतो. आज कल्याण साहेबांच्या नगरीमध्ये तर इतकी मोठी सभा होते, ही तिसरी सभा आहे आपली का अशा प्रकारे सभा होते. तर कल्याणमध्येच मी जिजाऊ पोहोचली होती. बाकीच्या ग्रामीण भागात प्रत्येक घराघरामध्ये जिजाऊची वही पोहोचलेली आहे. घराघरातले गावागावातले 50-50 आपले वडीलधारी मंडळांच्या डोळ्यात बसतं तर कॅन्सर पर्यंत शस्त्रक्रिया आपल्याकडे झालेले आहेत. अगदी भिवंडीच्या आगरी पट्ट्यामध्ये गेले तरी गावागावातले विद्यार्थी झडपोलीच्या कॉलेजमध्ये शिकलेले, स्पर्धा परीक्षा मार्फत शिकलेले आहेत. असा कुठला गाव नाही ग्रामीण भागातला म्हणा किंवा शहरातला का तिथला विद्यार्थी जिजाऊच्या अकॅडमीत नोकरीला लागलेला नाही. अगदी ज्याला आई वडील नसलेला पोरगाही आपल्याकडे UPSC झालेला आहे. जिच्या पोटामध्ये 2.5 महिन्याचं बाळ असताना मोहिनी भारमल नावाची मुलगी, तिचं पती निधन होतंय. लोकांच्या धुनी मांडी करणाऱ्या त्या मुलीला जेव्हा जिजाऊ भेटते तेव्हा मुंबई महानगरपालिकेचे अधिकारी पदापर्यंत पोहोचते. हे आपल्या जिजाऊचं काम आहे. आपण फक्त जे खरं आहे तेच मांडा, आपल्याला खोटी कुठलीही गोष्ट सांगायची नाही आणि अगदी अभिमानाने सांगा, आम्ही दिलेला लोकप्रतिनिधींना हा देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचा काम करेल याचा विश्वास तुम्ही सर्व वडीलधारी मंडळांनी द्या, सर्व माय माऊलींनी द्या, हा तुम्हाला मी नक्कीच आश्वासित करतो. आपल्याला कधी कोणाला फसवलं नाही, कधीच फसवायचं नाही. आपल्याला आपल्या समाजासाठी काम करायचे. आपल्याला प्रत्येक 21 लाख मतदारांना खासदार करण्यासाठी मी निवडणुकीला उभा राहिलो. दादा नव्हता, आपला प्रत्येक मतदार हा खासदार असेल आणि तो खासदाराच्या आव्हानेच काम करेल. कारण बाबासाहेबांनी घटनेमध्ये लिहिलं होतं, प्रत्येक लोकसेवक असू दे किंवा लोकप्रतिनिधी असो, या प्रत्येकाची जबाबदारी एक सामान्य जनतेची सेवा करणे. परंतु या लोकांनी आपल्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन दोघांनी मिळून आपल्याला गुलाम बनवलेले. या गुलामगिरीतून काढण्यासाठी मी येथे निवडणूक लढवतोय आणि नक्कीच सांगतोय, आपल्याला माहिती नसेल, मी जिल्हा परिषदेवर 1.5 वर्ष पालघरला उपाध्यक्ष पदावर शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो. मी जिल्हा परिषदेसाठी गाडीही घेतली नाही. जिल्हा परिषदचं ऑफिसही माझ्या पैशाने कलरिंग केलं, अगदी चहाही पिला नाही, भत्ताही घेतला नाही. अशाच प्रकारची सेवा देण्यासाठी मी आपल्या परत आलोय. जे राजकारणाचं दुकान सुरू आहे ते दुकान बंद करण्यासाठी आलेलं आहे. राजकारण हे 100% समाजसेवेचं साधन आहे आणि ते समाजसेवेचं साधन दाखवण्यासाठी, समाजाला न्याय देण्यासाठी मी आलेलो आहे. एवढंच या प्रसंगी आपल्याला बोलतोय. सर्वांना एकच विनंती करतो, निवडणुकीसाठी आपण एकटे आहोत असं समजू नका. आपल्या बरोबर लाखो आपल्या आई वडिलांचे सगळ्यांचे आशीर्वाद आहेत. जवळजवळ 40 लाख लोकांना आपण वैद्यकीय उपचारासाठी मदत केलेले ते आपले सर्व नातेवाईक आहेत. या सर्वांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रातील सर्वाधिक मताने आपली सीट याची तुम्हाला 100% शब्द देतो. आपण फक्त प्रयत्न करा, प्रत्येकाने किमान 200 ते 250 लोकांपर्यंत पोहोचून काय जिजाऊचं काम आहे, गेल्या 15 वर्षातलं काय काम केलेले, 8,000 विद्यार्थ्यांना सरकारी नोकऱ्या दिलेल्या आहेत, 40 लाख लोकांपर्यंत आरोग्य सुविधा दिलेल्या आहेत. अगदी कल्याणमध्ये सांगायला गेलं तर 2 आपल्या आरोग्य क्लिनिक आहेत, आणखीन 13 आरोग्य क्लिनिक रिझल्ट लागायच्या आजपर्यंत आपण सुरू करणार आहोत. या सगळ्या गोष्टींची आपण माहिती द्या. जे 8वीला विद्यार्थी असतील, त्यांना आपल्या भागातले असतील, आपल्या कुटुंबातले असतील, आपल्या अगदी मोलकरीत जायचे असतील, त्या विद्यार्थ्यांना डॉक्टर बनायचं असेल, IIT ला जाऊन इंजिनिअरिंग करायची असेल, स्पर्धा परीक्षेतून अधिकारी व्हायचे असेल, त्यांना CA व्हायचे असेल किंवा न्याय व्यवस्थेत जायचे असेल, त्या विद्यार्थ्यांना आपल्या जिजाऊकडे पाठवून द्या. एवढं आपल्याला मी सांगतोय. आरोग्य आणि शिक्षणाबाबत काळ्या रात्री 12 महिने 24 तास आपण कधीही आवाज द्या. आपल्या कुटुंबाप्रमाणे जिजाऊ आणि मी तुमच्या बरोबर असेल हा शब्द देतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्रतिस्पर्धी कोणीही नाही, मी वारंवार सांगतोय. त्याला कारण आहे का, गेले 15 वर्ष काम करून मी आज राजकारणामध्ये येतो. तेही राज्यकर्ते काम करत नाही म्हणून मला नाविलाज असं यावं लागतं. नाही तर सामाजिक काम आणि माझ्या व्यवसायामध्ये मी आनंदी होतो. आणि राजकारणी लोक फक्त कामापुरती, निवडणुकापुरती सामान्य जनतेपासून अनेक लोकांना वापरतात आणि एकदा निवडून आले का प्रत्येकाला चिरडण्याचा प्रयत्न करतात. हे मनात कुठेतरी दुःख आहे. या दुःख निवारण्यासाठी त्या लोकशाहीमध्ये मिळालेलं पद समाजासाठी कसं वापरलं पाहिजे हे सांगण्यासाठी, हे दाखवण्यासाठी, अगदी देशाला अभिमान वाटेल अशा प्रकारचं काम करण्यासाठी वंचितला आम्हाला पाठिंब्याबाबतच आम्ही विनंती केली होती आणि त्याने 10 मिनिटातच लगेच त्यांनी पत्र दिलं होतं का बाबा आमचा पाठिंबा आहे. आपण सोडून देऊ एवढं तुम्हाला सांगतोय का, हा जमिनीवर चालणारा कार्यकर्ता आहे आणि एक मतदार म्हणूनच मी काम करणार आहे. माझा प्रत्येक मतदार हा खासदार असेल, ज्याला जिथे अडचण असेल, ज्या समस्या असतील त्या शासनाकडून करून घेण्यासाठीच मी आलेलो आहे. कारण आरोग्य आणि शिक्षणावर, महिला सक्षमीकरणावर गेले 15 वर्ष व्यवसायातून आलेल्या पैशातून मी करत होतो.
परंतु शासनाकडून या सोयी सवलती उपलब्ध केल्या पाहिजे, त्यासाठी मी आलेलो आहे. मी मागाशी दुःख व्यक्त केलं का कल्याण नगरीमध्ये मी 19 मीटिंग घेतल्या, एकाही आमच्या बंधूला भगिनीला किंवा विद्यार्थ्याला IIT माहीत नाही. यापेक्षा वाईट दुर्भाग्य आमच्या जव्हार मुख्यमंत्री. मुख्य लेवलला अनेक गोष्टी गैरव्यवहार चालत असतात, काही मंडळी असते त्यांनी सुपाऱ्या घेतल्या तर त्यामुळे कदाचित अडचण असेल, परंतु सामान्य कार्यकर्ता किंवा या महानगरपालिका किंवा लोकसभेतील जे कार्यकर्ते ते सर्व माझ्याबरोबर आहेत, सर्व पक्षाचे, आणि 100% ते माझ्याबरोबर असतील याची मला खात्री आहे. ज्याला हृदय आहे आणि ज्यांनी जिजाऊबद्दल माहिती घेतलेली आहे किंवा त्यांनी पाहिलेलं आहे तो प्रत्येक माणूस व्यक्ती माझ्याबरोबर असेल, भगिनी माझ्याबरोबर असेल.